इतका आकाशकंदीलचा असा भाग झाला आहे। 1 2 3 4 5 आणि 6 आता आपण 7व्या स्टेपची सुरुवात करतोय। आणि 7व्या लाईनला काय करायचं, आपण धागा या पांढऱ्या मण्यामध्ये वरती काढला आहे, इथे वरती। हां, इथे आपला 6वी लाईन संपली आणि धागा आपण 2 पांढरे मणे त्याच्यापैकी एका मण्यांमध्ये वरती आला आहे। आता इथे आपल्याला 2च पांढरे मणी टाकायचे आणि आता आपली 7वी लाईन सुरू होते। 2 पांढरे मणी टाकले आणि हे 3 मणी आहे आपल्या जवळ। याच्यापैकी एका मण्यातनं सुई काढली आणि या मण्यातनं सुई काढली, या गोल्डन 2 गोल्डन मण्यातनं सुई काढली आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली आणि वरच्या या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली अशी। आता आपल्याकडे हे 2 पांढरे मणी आहे, इथे 2। आता इथे काय करायचं, 2 पांढरे मणी, 2 पांढरे मणी घ्यायचे, आणखीन 2 गोल्डन मणी आणि 1 पांढरा मणी, असे 7 मणी घ्यायचे। आपण सुरुवात कशी केली, पंचकोन बनवला एक, त्याच्यामध्ये 2 पांढरे मणी घेतले। आता यावेळेस आपण 5 पांढरे, 2 पांढरे 2 गोल्डन 1 पांढरा घेतला आणि या 2 पांढऱ्या मण्यातनं सुई काढली। हा जो पंचकोन बनवला होता त्याच्यातला 1 पांढरा मणी आणि पुढचा 1 पांढरा मणी असा। इथे 7चं आपण सर्कल तयार झालं। आता आपल्याला काय करायचं, या गोल्डन खालचा जो गोल्डन मणी त्याच्यातनं सुई काढायची, मग पुढच्या गोल्डनमधनं सुई काढायची आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची। असं आपल्याकडे 4 मणी, 1 2 3 4 मणी। तिथे आपल्याला पंचकोन तयार करायचं आहे। इथे आपण फक्त एकच पांढरा मणी घेऊ आणि या पांढऱ्या मण्यातनं सुई काढू आणि या पांढऱ्या मण्यातनं या गोल्डन मण्यातनं अशी आपल्याला ही सुई फिरवून घ्यावं लागेल। आणि या वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली मी आणि परत इथे या वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली। अशी आपण सुई पूर्ण इथे इथवर आणली या पांढऱ्या मण्यापर्यंत। आता आपल्याकडे इथे 1 2 3 मणी आहेत। इथे आपल्याला काय करायचं, 2 पांढरे मणी घ्यायचे आणि 2 गोल्डन। आता इथे आपला सुरुवातीला आपण याच्या पहिले 5 मणी घेतले होते। आता 2 पांढरे आणि 2 गोल्डन। आता आपल्याकडे 3 पांढरे मणी आहेत इथे, म्हणून आपण त्यावेळेस 4च मणी घेतले। या पांढऱ्या मण्यातनं या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं आणि पुढच्या या गोल्डन मण्यातनं सुई पुष्कळ वेळा फिरवून घ्यावी लागते यावेळेस। पुढच्या या गोल्डन मण्यातनं दोन्ही आणि या पांढऱ्या मण्यातनं अशी सुई फिरवून घेतली। इथे आता आपल्याकडे परत 1 2 3 4 आहे। इथे परत एकच पांढरा मणी घ्यायचा आणि परत एक पंचकोन तयार करायचं। हा पंचकोन तयार झाला। थोडं खेचून घ्याल म्हणजे कसं व्यवस्थित येईल। आता इथे परत त्या दोन्ही गोल्डन मण्यातनं सुई काढायची। समोरची जी गोल्डन मणी आहे त्याच्यातनं सुई काढली। तुम्हाला वाटतं तर एक मण्यातनं पण काढू शकता। या गोल्डन मण्यातनं आपल्याला सुई वरती आणायची, म्हणून हे फिरवावं लागतं। आता परत इथे आणली। आता यावेळेस परत 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी आणि परत आता आपल्याला काय करायचं, या पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची आणि या दोन्ही पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची अशी।
तुम्हाला आता दिसत असेल की आपलं हे गोल्डन लाईन एक लाईन येऊन राहिली आहे. आता परत इथे एक पांढरा गोल्डन मण्यातनं सुई निघाली, इथून निघाली, इथे ह्या 1 2 3 मण्यात आपण सुई काढावी लागते आपल्याला. इथे परत आता एकच पांढरा मणी घ्यायचा आणि एक पंचकोन तयार करायचा. एक पंचकोन असं तयार होऊन जातं इथे आपलं. आता परत वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई काढायची. परत आपल्याकडे आता इथे परत 3 मणी आहेत. इथे परत आपल्याला 2 पांढरे आणि 2 गोल्डन. दोन पांढरे आणि 2 गोल्डन मणी घेतले आणि परत 3 मण्यातनं सुई बाहेर येईल. 1 2 आणि हे 3 समोरचे 2 अजून. आता आपल्याला या गोल्डन मण्यातनं, हे दोन्ही गोल्डन मण्यातनं आणि वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची अशी. आता इथे हे 4 मणी परत आपल्याकडे 4 मणी आहेत. आपल्याला एकच पांढरा मणी टाकून एक पंचकोन तयार होऊन करायचं. इथे प्रत्येक वेळा तुम्हाला एक 7चं बनेल इथे आणि एक 5 मण्यांचं असं दिसेल बनलेलं. फक्त सुई कोणत्या मण्यातनं कुठे काढायची लक्षात ठेवा. सुई आपल्याला वरती आणायची आहे अशी, या पांढऱ्या मण्यातनं अशी. आता आपल्याला परत 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी, हे 4 मणी घ्यायचे परत आणि हे 7चं परत सर्कल तयार करायचा. इथे एक पांढरा मणी हा, एक पांढरा मणी हा आणि हा पुढचा पांढरा मणी. हे 3 पांढऱ्या मण्यात काढलं. आता आपल्याला परत पुढचे 2 गोल्डन मणी आणि वरचा एक पांढरा मणी असा, हे 4 मण्यातनं काढलं. आता इथे एक परत पांढरा मणी घ्यायचा. तुम्हाला दिसत असेल ना की असं गोल्डनचं आपली एक लाईन तयार होत चालली आहे. एक पांढरा मणी, 2 गोल्डन मणी असे आणि हे एक वरचा पांढरा मणी. आता परत या पांढऱ्या मण्यात सुई काढायची. इथे दिसतात मग 1 2 3. आता आपण 3 मण्यावरती काम करतो. तर इथे 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी. हे असं प्रत्येक वेळा तुम्हाला असंच करत जायचं आहे. या लाईनीला कुठून कुठून धागा बाहेर निघतोय लक्षात ठेवा. आणि आपल्याला फक्त अशी गोल्डनची एक रो दिसायला पाहिजे. आता इथे परत आपल्याला हे गोल्डन मणी आहे दोन्ही, त्याच्यातनं सुई काढायची आणि इथे एकदा काढायची अशी. परत आपल्याकडे 4चं दिसून राहिलं. 4 मणी 1 2 3 4. इथे परत एक 5 मणी एक मणी घेऊन पंचकोन तयार करून घ्यायचा. एकच मणी घ्यायचा आणि पंचकोन तयार करायचा इथे एक. आणि या मण्यातनं 4 मण्यातनं सुई फिरवून घ्यायची, काढायची बाहेर. कारण का आपल्याला पंचकोन तयार करायचं आणि सुई वरती आणायची म्हणून त्याला फिरवावंच लागतं. हे या 2 गोल्डन मण्यातनं आणि पुढच्या 2 गोल्डन मण्यातनं सुई बाहेर काढली मी.
आणि हे वरच्या पांढऱ्या आणि इथून एक. आता इथे आपल्याला 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी असे घेतले आणि 7चं सर्कल तयार करून देते. आता आपल्याकडे हे 3 मणी असतात नेहमीच. 3 मण्यावरती काम करायचं एकदा. एक पांढरा मणी, हा 2-3 पांढऱ्यावरती बाहेर काढत गेलो आणि पुढचे 2 गोल्डन मणी दिसतात ते तुम्हाला, ते त्याच्यातनं बाहेर काढलं आणि पुढचा एक पांढरा मणी. आता इथे आपल्याला एकच पांढरा मणी घ्यायचा आणि हे पंचकोन तयार करून घ्यायचं. थोडंसं वायर खेचून घ्यायचं. नंतर आपलं लूज होऊन जातं थोडंसं ते. आता इथे पण 2 गोल्डन मण्यातनं सुई काढली मी आणि वरच्या पांढऱ्या मण्यातनं सुई वरती आली. या पांढऱ्या मण्यातनं सुई वरती आली, कारण का आपल्याला 3 याच्यावरती काम करायचं आहे म्हणून. आता इथे 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी परत असं करत करत आपले पूर्ण हे तयार होत आहे. शेवटला ही शेवटली स्टेप आहे ही आकाशकंदीलची. याच्या खाली आपल्याला एक अजून बनवायची आहे. आता आपण इथे आणू. थोडंसं वायर माझा लूज पडला. त्यातून पुढचे 2 गोल्डन मणी आणि पुढचा एक पांढरा मणी असा. तिथे परत आपल्याला एकच व्हाईट मणी घ्यायचा आणि हे पंचकोन तयार करायचं. आता काय ते आपल्याला वरती आणायचं आहे धागा, म्हणून याला प्रत्येक मण्यातनं सुई काढावी लागते वरती आणायच्यासाठी. आता हे इथे आणलं. आता इथे परत 2 व्हाईट मणी आणि 2 गोल्डन. हे झालं पूर्ण. याचं 7 आपलं तयार होऊन राहिलं हे पूर्ण. आता परत पुढचे 2 गोल्डन मणी आणि 1 व्हाईट मणी इथे परत एकच व्हाईट मणी घ्यायचा आणि इथे पंचकोन तयार करून घ्यायचं आपलं. या पांढऱ्या मण्यातनं सुई या पुढच्या गोल्डन मण्यातनं सुई काढायची. या पुढच्या गोल्डन मण्यातनं सुई आणि या पुढच्या व्हाईट मण्यातनं सुई काढायची आणि अजून एक वरचा व्हाईट मणी. आता इथे आपल्याला परत 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी 4 मणी घ्यायचे आणि हे राऊंड इथे आता इथे परत 1 पांढरा मणी आणि
हे इथून पूर्ण काढलं आपण आता. गोल्डन मण्यातनं आणि या वरच्या पांढऱ्या मण्यातनं आणि इथून या वरच्या पांढऱ्या मण्यातनं. आता इथे परत आपल्याला 2 पांढरे मणी आणि 2 गोल्डन मणी घ्यायचे. आणि हे 2 पांढरे आणि 2 गोल्डन घेतले आणि या 3 मण्यातनं सुई. ही स्टेप मी तुम्हाला पूर्ण दाखवून राहिली आहे, कारण का या आकाशकंदीलमध्ये खूप आकाशकंदीलनी पुष्कळ जणांना खूप प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून पूर्ण स्टेप्स दाखवायच्या सगळ्या. आता इथे परत आपण एकच पांढरा मणी घेऊ आणि हा पंचकोन इथे पूर्ण करू. इथे परत एक पांढरा मणी वरती घेतला. आता या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली. इथे काय आपला शेवट आहे, आपला सगळ्या शेवटी जे जोडायचं आहे आपल्याला. इथे आपल्याकडे जोडताना इथे 3 मणी, हे सगळ्या शेवटी आपल्याकडे 5 मणी आहेत. 1 2 3 4 आणि हे 5 असे आपण 5 मणी घेतले. आणि आता इथे फक्त आपल्याला 2 गोल्डन टाकायचे. 5 मणी घेतले आपण. 5 मणी आहेच आपल्याकडे इथे ऑलरेडी. 1 2 3 4 5 आणि त्यात 2 गोल्डन मणी टाकले सगळ्या शेवटी जोडायच्या वेळेस. आणि परत या पांढऱ्या मण्यातनं सुई काढली अशी बाहेर आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं आणि या सगळ्या पांढऱ्या मण्यातनं सुई आपण काढून घेते. सगळ्या शेवटी आपल्याला 2च पांढरे मणी टाकावं लागेल, एक गोल्डन मणी, कारण आपल्याला हा सर्कल पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे आपला हा सर्कल पूर्ण झाला. आता आपण काय करायचं की या वरच्या गोल्डन मण्यामध्ये सुई आणायची. सगळ्या शेवटी स्टेप लक्षात ठेवाल, सगळ्या शेवटी 2च गोल्डन मणी टाकायचे. इथे 6चा षटकोन तयार करू. 4 गोल्डन मणी घ्यायचे आणि असा 6चा षटकोन तयार करायचा आहे. तर 2 मण्यातनं सुई काढायची अशी. आता पुढच्या 2 मण्यातनं गोल्डन मण्यातनं सुई काढली मी. आणि इथे परत एक, आता यावेळेस आपल्याकडे 3 मणी आहेत. 1 2 3. आता इथे 3च गोल्डन मणी घ्यायचे आणि 3च गोल्डन मणी घेतले मी. याच्यातनं सुई, एका मण्यातनं सुई काढली अशी. या वरच्या खालच्या 2 गोल्डन मण्यातनं सुई काढली. आता आपल्याला ते 6चा षटकोन तयार करायचा. तो सोपा आहे, तुम्हाला करता येईल सगळ्यांना. पुढच्या 2 गोल्डन मण्यातनं असा 6चा षटकोन मी बनवते. परत 3 मणी घ्यायचे आणि 3 मण्यातनं सुई काढायची अशी. तीन मणी घेतले आणि या 3 मण्यातनं सुई आपण काढली तिकडे. आता हा 6चा षटकोन मी तयार करून आली सगळीकडे पूर्ण या लाईनला. परत पुढच्या 2 मण्यातनं सुई काढली
परत 3 मणी घेतले आणि या 3 मण्यातनं खालच्या 1 2 हा दुसरा मणी आणि हा तिसरा मणी अशी 3 मण्यातनं सुई काढली आणि परत पुढच्या 3 मण्यातनं सुई अशी काढली मी. आता परत 3 मणी घ्यायचे आपल्याला आणि हा पहिला मणी, हा दुसरा आणि हा तिसरा असे 3 मण्यातनं काढली आणि परत पुढच्या 2 मण्यातनं सुई काढून घेतली. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी हे पूर्ण लाईन षटकोन बनवून राहिली. असं 6चं 1 2 आणि 3 मणी टाकले मी आणि या परत पहिला मणी, दुसरा मणी आणि तिसरा मणी हे 3 निघालेचे आणि परत पुढचे 2 गोल्डन मणी. आता परत आपल्याला तसेच 3 मणी घ्यायचे आणि ही लाईन अशीच प्रत्येक वेळा 3 मणी घेऊन या 3 मण्यातनं सुई काढली आपण जे पहिले आणि 1 2 आणि 3 आणि पुढचे 2 मणी असे 3 मणी. आता परत 2 मण्यातनं 3 मणी परत घ्यायचे आणि 1 2 आणि 3 हे 3 मण्यातनं सुई काढली. आता परत पुढचे 2 मणी आणि 1 2 आणि 3 हे 3 मण्यातनं सुई काढली. 1 2 परत पुढचे 2 मण्यातनं सुई काढली. आता परत 2 मणी 3 मणी घ्यायचे एक 2 आणि 3 अशी 3 मण्यातनं सुई काढली मी. आता परत 2 हे मणी पुढचे 2 मणी. आता परत 3 मणी घ्यायचे आणि या 3 मण्यातनं सुई मी काढून घेते. 1 2 3 झाले हे आणि पुढचे 2 मणी. आता आपल्याकडे सगळ्यात शेवटी हे आपण आलोय. आता इथे आपल्याकडे 4 मणी आहे. 1 2 3 आणि हा पुढचा 4 मणी चौथा. आता इथे आपल्याला काय करायचं, आता 2च घ्यायचे. प्रत्येक आपण 3 घेतले, आता यावेळेस फक्त 2च घ्यायचे आणि दिसत असेल तुम्हाला की या मण्यातनं सुई अशी निघाली आणि इकडून अशी इकडे अशी या दुसऱ्या मण्यातनं वरती फिरवून सुई वरती आणायची. आता आपला हा शेवटला राऊंड कंप्लीट झाला आहे. तुम्हाला दिसत असेल हा शेवटला राऊंड आपला कंप्लीट झाला. हा 6 मण्याचं असं हे तयार झालं. आता इथे खालचे लटकन मी बनवून घेते.
तुम्ही पण आपल्या हिशोबाने लटकन बनवा, तुम्हाला जसं वाटतं. मी तुम्हाला हा लटकन बनवून पूर्ण आकाशकंदीलचा फोटो टाकेल आहे.